नमस्कार. सुंदरकांड बघतोय आपण आणि आजचा काल आपण भेटू शकलो नाही, पण आज आपण सुंदरकांडाचा पुढचा भाग बघतोय. ब्रह्मदेवाने पूर्वी वर दिला असे म्हणून मारुती समोर भयानक जबडा उभा पसरून मार्ग अडवून उभी राहिली. मारुती न भीता हसला. तो तिला म्हणाला, हे देवी, दशरथाचा पुत्र रामचंद्र पत्नी सीता व बंधू लक्ष्मण यांच्यासह दंडकारण्यात आले होते. परोपकारी रामाचे व राक्षसांचे येथे वैर उत्पन्न झाले. रावणाने त्यामुळेच सीतेस पळवून नेले. मी रामाची आज्ञा घेऊन सीतेच्या शोधकार्यास जात आहे. तू पण रामाच्या राज्याच्या प्रदेशात आहेस. तू पण त्यांना मदत केली पाहिजेस. तू मला खाणारच आहे असशील तर थोडा वेळ वाट बघ. सीतेचे दर्शन करून मी रामाकडे परत जातो आणि परत येतो. मग तू मला खा. हे वचन मी पतिव्रतेवर प्रतिज्ञेवर सत्य म्हणून तुला देतो, असं त्यांनी वाटेत आलेल्या संकटाला मारुतीरायांनी सांगितलं. सुरसा म्हणाली, सुरसा ही आलेली असते वाटेत मारुतीरायाच्या. सुरसा म्हणाली, ब्रह्मदेवाने मला वर दिला आहे, तेव्हा तू मला ओलांडून जाऊ शकणार नाहीस. सुरसेच्या मनात हनुमंताचे बळ तपासायचे होते, म्हणून तो म्हणाला, तू मला माझ्या तोंडात शिरून पुढे जाऊ शकशील, सुटलास तर. ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे तू माझे भक्षच आहेस. सुरसा आपले तोंड आणखी पसरून हनुमंताला घाबरवू लागली. तेव्हा हनुमंताने रागवला. 10 योजन पोकळी असणारे सुरसेचे तोंड पाहून तो म्हणाला, मला तू सहन करू शकशील एवढे तुझे मुख तू मोठे कर. हनुमंताने आपले शरीर 10 योजन मोठे केले. तेव्हा ते पाहून सुरसेने आपला जबडा 20 योजन उंच केला. तेव्हा हनुमंताने क्रुद्ध होऊन 20 योजन मोठे शरीर केले. सुरसेने मुख 40 योजन उंच केले. हनुमंताने आपले शरीर 50 योजन मोठे केले. सुरसा राक्षसीने 60 योजन उंच मुख पसरले. हनुमंताने 70 योजन शरीर वाढविले, पण सुरसा हरली नाही. तिने आपला जबडा 80 योजन उंच केला. हनुमंताने 90 योजने एवढे विस्तीर्ण शरीर वाढविले व सुरसेने 100 योजन विस्तीर्ण तिचे मुख केले. तिने एवढे प्रचंड मुख नरकाच्या द्वाराप्रमाणे दिसणार होते व तिचे जीभ जी केवढी तरी लांब दिसत होती. बुद्धिमान हनुमंताने पटकन माणसाच्या अंगठ्या एवढे बारीक रूप धारण केले. तो सुरसेच्या मुखात पटकन शिरला व बाहेर आला आणि आकाशात उंच शरीर धारण करून उभा राहिला व म्हणाला, दक्ष कुमारी, तुला माझा नमस्कार असो. मी तुझ्या तोंडात प्रवेश केला, तुला मिळालेला वर खरा केला. आता सीतेचा शोध करायला जातो. आपल्या मुखातून सुटलेल्या हनुमंतास बघून सुरसाने आपले मूळ रूप धारण केले. ती हनुमंताला म्हणाली की, हे कपिश्रेष्ठा, प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी आता पुढे जा आणि सीतेचे व रामचंद्रांची भेट घडवून आण. जा, यशस्वी हो. हनुमंताने हे हनुमंताचे तिसरे दुष्कर कार्य पाहून सर्व प्राणी हनुमंताची प्रशंसा करू लागले. हनुमंताने उड्डाण पुढे सुरू झाले. गरुडा समान वेगाने तो आकाशात लंकेच्या दिशेने जाऊ लागला. त्या आकाशाचे वर्णन काय करावे. आकाश आपले जलधराने स्थान, पक्षाचे उडण्याचे ठिकाण आणि
निपुण तुंबरू आणि गंधर्वांचे विहाराचे स्थान व ऐरावत संचार करावयाचे स्थान, तसेच सिंह, हत्ती, वाघ, पक्षी, सर्प अशी वाहने जोडलेले विमान त्या आकाशाची शोभा वाढवितात. त्या आकाशात अग्नीप्रमाणे प्रकाशमान स्वर्गलोकावर विजय मिळवलेला महाभाग्यवान पुण्यात्मे तेथे राहतात. देवतांचा हविर्भाव घेऊन त्यांना पोचविणारा अग्नी त्याच्या आकाशात ज्वाळांनी वर चढतो. ग्रह, नक्षत्रे, चंद्र, सूर्य, तारे या सर्वांनी आकाशाची आभूषणेच, जशी काही ती आभूषणेच आहेत आकाशाची, महर्षींचे समुदाय, गंधर्व, नाग, यक्ष तेथेच राहतात. आकाश जगाचा आधार आहे. तेथे एकांत व निर्मलता दोन्ही आहे. गंधर्वराज विश्वावसू तेथे निवास करतो. इंद्राचा ऐरावत त्याच आकाशात ये जा करत असतो. चंद्र, सूर्य आकाशमार्गाने जातात. जीवसृष्टीवर ते आकाश म्हणजेच मंडप आहे आणि परमात्म्याची ती खास निर्मिती. रणात वीरगती प्राप्त झालेले मेल्यानंतर त्याच आकाशात स्वर्गात राहतात आणि विद्याधरांचे समुदाय तेथे विहार करतात. अशा आकाशातून वायुपुत्र हनुमान गरुडा समान वेगाने उड्डाण करून पुढे जाऊ लागला. हा आपण भाग 181 पर्यंत बघितला आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता नवीन आपलं सत्र या मंगळवारपासून सुरू होतं आहे. तेव्हा ज्यांनी पहिल्यांदी केलं आहे त्यांनी पुन्हा माझ्या सुंदरकांड याला जोडले जा. 501 रुपये 5 दिवसाची दक्षिणा आहे आणि रोज आपण 50 पानं वाचतो. 251 पानाचा हा जो भाग आहे सुंदरकांडाचा वाल्मिकी रामायणातला, यामुळे मारुतीरायाच्या कृपेमुळे नोकरी पटकन लागते आणि ही पटकन नोकरी मिळवण्यासाठी माझ्या उपक्रमास जोडले जा. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.